नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना 5 एकरपेक्षा जास्त जमीन ज्यांच्याकडे आहे, तर त्यांना आपल्या मनरेगाच्या माध्यमातून फळबाग लागवडीच्या योजनेसाठी ते पात्र नसतात. परंतु त्यांच्यासाठी एक नवीन योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली होती, ज्याला आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना आपण म्हणू शकतो. तर त्या योजनेच्या माध्यमातून जे काही आपले जास्त जमीनधारक शेतकरी बांधव असतील, 5 एकरपेक्षा जास्त जमीन ज्यांच्याकडे असेल, तर त्यांच्यासाठी फळबागेसाठी योजनाही होती आणि त्या संदर्भातलंच एक मोठं अपडेट 4 मार्च 2024च्या जी-आरनुसार आपण घेऊन आलेलो आहोत आणि माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब जरूर करा आणि आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्यांच्या लिंक आहेत त्यांना जॉईन नक्की व्हा, जेणेकरून आपल्याला नवनवीन माहितीचे अपडेट मिळत राहतील. तर चला मित्रांनो, बघूया जी-आर नेमका काय आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचा रुपये 5,000 लाख एवढा निधी कृषी आयुक्तालयास वितरित करण्याबाबतचा जी-आर 4 मार्च 2024 रोजीचा हा जी-आर आहे. प्रस्तावनेमध्ये बघा मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने या ठिकाणी शासन निर्णयान्वये भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरू करण्यात आलेली होती. त्याचबरोबर शासनाच्या निर्णयान्वये सदर योजनेत सुधारणा करण्यात आलेली होती. वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार अनुलक्ष भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरता सन 2023-24 मध्ये 10,450 लाख इतक्या निधीची कार्यक्रमास शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. आता संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पत्रान्वये सन 2023-24 करिता सदर योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याची विनंती केली होती आणि त्यालाच अनुसरून शासनाने निर्णय घेण्यात आला होता. सदर योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरता 2,000 लाख इतका निधी वितरित करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाचा निधी कृषी आयुक्तालयास वितरित करण्याबाबतची बाब जी काही आहे, तर ती शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचीच एक्झिक्युशन आपण ज्याला म्हणू शकतो किंवा त्याच निर्णयान्वये या ठिकाणी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेची सन 2023-24 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 5,000 लाख रुपये म्हणजेच 50 कोटी फक्त इतका निधी आयुक्त यांना अर्थसंकल्पीय प्रणालीत वितरित करण्यात आलेला आहे आणि सदरचा निधी खालील लेखाशीर्षामध्ये आहे. तर अशा पद्धतीने हा जी-आर आहे मित्रांनो. आणि याचबरोबर काही सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत की या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या रकमेचे कोषागारातून आहरण व वितरण करण्याकरिता सहाय्यक संचालक कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण वितरण सहरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर अशा पद्धतीचा हा जी-आर आहे मित्रांनो, जो काही सर्वसाधारण वर्गातील आपला शेतकरी बांधव होता आणि ज्यांच्या फळबाग लागवडी त्या ठिकाणी झालेल्या होत्या, तर त्यांच्यासाठी निधी या ठिकाणी आलेला आहे आणि लवकरात लवकर हा निधी आपल्या लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येऊन जमा होईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जी-आर जर आपल्याला बघायचा असेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या लिंकला जाऊन चॅनलला जॉईन नक्की व्हा. सगळे जी-आर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद.